हे हाय नमस्कार मंडळी. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहिले पाहिजे. मी श्रद्धाच ब्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण करणार आहे आळूची वडी. तर आपण पाहूया. इथे आळूच्या पानांना बेसनचे जे बॅटर लावणार आहे त्यासाठी आपण आलं लसूण मिरची चिमूटभर ओवा जिरं मिक्सरला बारीक करून घेणार आहे आणि ते त्या बेसनच्या बॅटरमध्ये आपण ते मिक्स करणार आहे. एक प्रकारे तो ठेचाच आहे. तर तो आता त्या बॅटरमध्ये आपण मिक्स करणार आहे. तर ते मिक्सरला आपण आता बारीक करून घेऊया. आता इथे मी एका बाउलमध्ये बेसन घेतलं आहे. त्यामध्ये आपण आता मसाले ॲड करणार आहे. जसं की लाल तिखट, तुम्हाला जसं तिखट हवं आहे त्याप्रमाणे तिखट घ्यायचे. तर मी इथे 2 चमचे लाल तिखट टाकलं आहे. त्यानंतर कांदा लसूण मसाला घेतला आहे. गरम मसाला ॲड केला आहे. हळद आणि धने पावडर ॲड केली आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये भरपूर असे पांढरे तीळ आणि चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ आणि कोथिंबीर बारीक चिरून त्याच्यामध्ये टाकायची आहे. आणि जो मगाशी आपण ठेचा केला आहे तो त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे. यामध्ये आपण चिंचगुळाचं पाणी पण टाकणार आहोत. तर मगाशीच मी ते 15 मिनटं झाले चिंच आणि गूळ मी भिजत ठेवली होती. तर आता त्याचं पाणी आपण एका चाळणीमधून गाळून घेऊयात, जेणेकरून चिंचेचं जे काही बारीक बारीक कण असतील किंवा तुकडे असतील ते त्याच्यामध्ये जाणार नाही. त्याच्यामुळे आपण ह्या चाळणीतून ते पाणी आपण गाळून घेऊया. ते पडत नाही आहे व्यवस्थित, त्याच्यामुळे मग मी एका चमच्याने ते ढवळून घेत आहे. आता इथे थोडं पाणी ॲड करून बॅटर आपण भिजवून घेऊया. आता मी इथे 1 ग्लास पटकन पाणी टाकलं आहे माझ्या अंदाजाने. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने थोडं पाणी ॲड करून ते बॅटर जे आहे ते भिजवून घ्यायचं आहे. असं एकत्रित मिक्स करून त्याच्या गुठळ्या व्यवस्थित काढून मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आपण आता तांदळाचं पीठ पण ॲड करणार आहे, जेणेकरून वडी कुरकुरीत होण्यासाठी मदत होईल. त्याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर पण ॲड करू शकतो, कॉर्नफ्लॉवर पण टाकू शकतो त्याच्यामध्ये. तर मी इथे तांदळाचं पीठ आहे तर त्यामुळे मी तांदळाचं पीठ ॲड केलं आहे. ते आता एकत्रित असं मिक्स करून घेणार आहे. छानरीत्या ते एकजीव झालेलं आहे. हे सगळे मसाले ॲड केल्यानंतर आणि हे बॅटर एकजीव झाल्यानंतर खूप छान असा सुगंध येत आहे त्याचा. इथे मी आता एकावर एक 4 पानं ठेवून त्याचा रोल करून घेणार आहे. तर आधी एक मोठं पान घ्यायचं आहे, त्याच्यानंतर अशी छोटी साईज करून 3 पानं त्याच्यावरती लावायची आहेत. तर पहिल्याच पानाला खूप सारं असं ते बॅटर लावून घ्यायचं. आता इथे मी पानाच्या खाली काहीच न घेता मी ओट्यावरतीच पान ठेवलं आहे आणि त्याच्यावरतीच ते बॅटर लावून घेत आहे. ते चांगल्या पद्धतीने पण लागतं. आणि आता ही जी हळूची पानं आहेत ना ती मी गावाकडून मागवून घेतली, म्हणजे माझ्या मम्मीने पाठवून दिली आहेत ती. खूप दिवसापासून आहे ना मला
मळ्याचे मासे खायचे होते. मला मळ्याचे मासे खूप आवडतात. तर पप्पांना सांगितलं होतं मळ्याचे मासे पाठवून द्यायला. तर त्यांनी मला संडेला पाठवून दिले. तर त्याच्यासोबत अळूची पण पानं दिली. तर म्हटले आज तुम्हाला दाखवूया की मी अळूच्या पानाची वडी कशा पद्धतीने करते. तर इथे मी आता दुसरं पॅन ॲड केलं आहे. दुसरं पॅनही असंच लावलं आहे. तर त्याला ही थोडंसं बॅटर लावून घ्यायचं आहे. आतल्या पानांना थोडं थोडं बॅटर लावलं तरी चालतं. मग ते तुम्ही 2 ठेवा पानं, 3 ठेवा, 4 ठेवा. सुरुवातीला जी मी अळूची पानं तुम्हाला दाखवली एका जाळीमध्ये, तर ती मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतली होती आधी आणि ती त्या पद्धतीने एका जाळीमध्ये ठेवून घेतली होती, जेणेकरून त्या पानांमधलं पाणी जे आहे ते निघून जाईल आणि पान कोरडं होईल. म्हणजे तसं ते पान आपण एका कापडाने पण पुसून घेऊ शकतो. पण मी त्या पद्धतीने पान ठेवून त्यातलं पाणी निथळून मग ते थोडंसं पुसून घेतलं. मी इथे पानाला बॅटर लावेपर्यंत मी सुविचार मांडला आहे सुरुवातीला की आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करा. तर तुमच्या मोठ्या किंवा महत्त्वाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत आणि प्रयत्न आणि समर्पण करण्याची तयारी ठेवा, असा त्याचा अर्थ होतो. कारण की जेव्हा आपण कठोर परिश्रम करतो किंवा खूप कष्ट करतो तेव्हाच आपल्याला जाऊन त्याचं फळ मिळतं आणि आपली जी स्वप्न आहेत ती पूर्ण होतात. कष्ट, मेहनत प्रामाणिकपणे करत राहायचं. कधी ना कधीतरी त्याचं उशिरा का होईना पण फळ आपल्याला त्याचं मिळेल. तर आपण इथे अशा पद्धतीने फोल्ड केला आहे पानाला. तिथे पण आपण बेसन लावून घेत आहे, जेणेकरून आपण तो रोल करू तो व्यवस्थितरित्या चिकटेल. इथे बाजूला पानाला असेल ते पण कवर करून घ्यायचं या अशा पद्धतीने आणि मग त्याचा एक रोल करून घ्यायचा. आता हा पहिला आपला रोल तयार होत आहे. हा रोल जर का अशा पद्धतीने राहत नसेल तर आपण त्याला दोरा पण बांधून बॉईल करण्यासाठी ठेवू शकतो. पण इथे हे पुढे टोक दिसतंय ना, तिथे थोडंसं बेसन लावल्यानंतर आहे ना व्यवस्थित कवर होऊन जातं. ते रोल जो आहे तो व्यवस्थित चिकटून जातो. त्याच्यामुळे हा आपला पहिला असा रोल झाला आहे. तर आता इथे मी चाळणीला तेल लावून घेत आहे. त्याच्यामध्ये जो पहिला आपण रोल केला आहे तो आता ठेवते मी. आणि आता त्याच्यामध्ये ते ठेवायला गेले पण ना तो खूप मोठा असल्यामुळे मी असं त्याला कट करून घेत आहे. त्याचे 2 भाग करून घेतले, जेणेकरून ते जाळीमध्ये राहील आणि मग आपण जो दुसरा रोल करणार आहे तो पण त्याच्यामध्ये राहील. तर जर मोठा रोल असेल तर आपण त्याला कट करून घेऊ शकतो. आता इथे आपण दुसऱ्या रोलची तयारी करूया. आता इथे मी परत एकदा असं पाणी घेतलं आहे, त्याला बॅटर छान अशा लावत आहे. मगाशी ज्या रीतीने लावलं त्या पद्धतीनेच दुसऱ्या रोललाही आपण लावून घेणार आहे. याच्यावर पण आपण एकावर एक अशी 3 पानं, म्हणजे हा एक पान अजून एक 3 पानं लावून घ्यायची आहेत. आता आपण सेकंड पॅन लावत आहे त्याच्यावरती. आपण हा सेकंड रोल जो तयार करायला घेतला आहे त्याआधी आपण जी वडी करणार आहोत
बॉईल करणार आहोत. त्यासाठी जे पाणी लागणार आहे ते मी आत्ता मगाशीच गॅसवर उकळवायला ठेवलं आहे. आपला हा रोल होईपर्यंत पाणी उकळून होईल. आता हा तिसरा पॅन लावत आहे. चौथा पॅन ॲड करून मग ह्या अशा पद्धतीनं पुन्हा एकदा आपण ते केलं आहे त्याला बेसन हे करायचं, ॲड करायचं आणि हे अशा पद्धतीने एक रोल करून घ्यायचं. इथे आपण पाणी मगाशी उकळवायला ठेवलं होतं ते छानरित्या उकळलं आहे आणि ना इथे मी 4-5 पाकळ्या कोकमच्या टाकल्या आहेत जेणेकरून कढई काळी पडू नये म्हणून. आता इथे आपण एक 15 ते 20 मिनटं उकळून घेऊया. एक 20 मिनटं झाल्यानंतर आपण बघूया. आता इथे 20 मिनटं झाले आहेत. तर रोलही व्यवस्थित बॉईल झाला आहे ते मी चेक करते बोटानेच. आता हे थंड झाल्यानंतर एक 10 मिनटं त्याला थंड होऊन द्यायचं आहे आणि मग ते आपण कट करून घेऊया. आता हे एक 10 मिनटानंतर हे मी अशा रीतीने कट करत आहे. जशी आपल्याला त्या वडीची साईज किंवा जाडी हवी आहे त्या पद्धतीने ते कट करून घ्यायचं आहे. मी अशा पद्धतीने कट करून घेतले आहे आणि आता आपण तेल गरम करायला ठेवलं होतं तर त्याच्यामध्ये आपण तेलाप्रमाणे त्याच्यामध्ये वड्या टाकून आपण तळून घ्यायच्या आहेत. आणि वडी तळताना गॅस मिडियमच ठेवायचा जेणेकरून त्या करपल्याही नाही पाहिजे. म्हणजे ते व्यवस्थितरित्या शिजूनही जातील आणि दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेतल्यानंतर ही वडी ही अशा पद्धतीने छान कुरकुरीत दिसत आहे. अशा रीतीने आपली अळूची कुरकुरीत वडी तयार आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग माझा आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. टिल देन बाय.